आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. मुलगा हवा ही मानसिकता अजूनही समाजात दिसते, पण जामनेरमध्ये एक असा उपक्रम सुरू झालाय जो ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी मुलगी झाल्याबद्दल कुटुंबांचा सन्मान आणि रोख बक्षीस. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. जामनेर तालुक्यात समाजसेवक आबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून मुलीच्या सन्मानासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे. जामनेर शहरातील पाचोरा रोडवरील श्रीकृष्ण नगर येथे माजी मुख्याध्यापक श्री प्रभाकर वेडू पाटील यांच्या मुलाला दुसरी मुलगी झाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना 5,000 रुपये रोख बक्षीस देण्यात आले. तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील या ठिकाणी आबासाहेब पाटील यांच्याकडून करण्यात आले. मुलगी म्हणजे ओझं नाही तर अभिमान आहे, हा सकारात्मक संदेश समाजात पोहोचवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनापासून या योजनेची सुरुवात करण्यात आली असून मराठा समाजातील ज्या कुटुंबात दुसरी मुलगी जन्माला येते त्या कुटुंबाला 5,000 रुपये देऊन या ठिकाणी आबासाहेब पाटील सन्मानित करणार असल्याचे देखील या ठिकाणी आबासाहेब पाटील यांनी आवाहन केले आहे. या उपक्रमाचे पहिले मानकरी म्हणून आज पाटील कुटुंब ठरले आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल आबासाहेब पाटील यांचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात स्वागत आणि कौतुक केले जात आहे. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांचा सत्कार करून या उपक्रमाला या ठिकाणी मोठा पाठिंबा दर्शवल्याचे या ठिकाणी सिद्ध झाले आहे. लग्न योग्य वेळेत लावल्यास 5,000 रुपये बक्षीस देण्याचा उपक्रम देखील गेल्या 1 वर्षापासून आबासाहेब पाटील यांनी सुरू करण्यात आलेला आहे आणि बरेच या उपक्रमामुळे समाजात बरेच लग्न वेळेवर लागत. आता मुलीच्या सन्मानासाठी सुरू केलेला हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श ठरत आहे. समाज बदलायचा असेल तर विचार बदलावा लागतो आणि जामनेरमध्ये सुरू झालेला हा उपक्रम त्या बदलाची सुरुवात ठरत आहे. पुढील अशाच घडामोडीसाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. आबासाहेब पाटील यांनी जो स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे आणि आज तुमचा पहिलं बक्षीस तुम्हाला मिळत आहे, काय वाटतं आपल्याला? जो स्तुत्य उपक्रम त्यांनी सुरू केला आहे, काय सांगा? सुरुवातीला मी माझी ओळख देतो. मी प्रभाकर वेडू पाटील, माजी मुख्याध्यापक, तोंडापूर हायस्कूल. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. मोठा मुलगा रोहित पाटील, याला पहिली मुलगी होती, नंतर सीझरमध्ये दुसरी पण मुलगी झाली. लहान मुलगा आहे अक्षय पाटील, त्याला पण पहिली मुलगी झालेली आहे. तर आबासाहेबांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. म्हणजे समाजामध्ये जी विषमता निर्माण झालेली आहे मुलं आणि मुलींमध्ये, काही लोक मुलीला कमी मानतात, मुलांना जास्त महत्त्व देतात. तर मुलगा आणि मुलगी समान आहे असं डोळ्यासमोर ठेवून आबासाहेबांनी हा समाज परिवर्तन आणि समाजाला चांगल्या प्रकारची दिशा दर्शवण्याकरता हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमाची सुरुवात माझ्या कुटुंबापासून, माझ्या मुलापासून, माझ्या सुनेपासून होते. त्यामुळे मला खरोखर आनंद आहे. तर आबांनी हा कार्यक्रम चालू केल्याबद्दल खरोखर मी आबांना धन्यवाद देतो, आबांचे आभार पण मानतो. आबासाहेब पाटील यांनी या अगोदर देखील लग्न कार्य म्हणजे लग्न ते जो टाइम दिलेला आहे पत्रिकेत त्याचप्रमाणे लावावे असा एक उपक्रम सुरू केलेला, त्यांना ते बक्षीस देत होते. आता त्यांनी महिला दिन नेमकाच साजरा झाला, त्या दिवशी त्यांनी एक वेगळा असा स्तुत्य उपक्रम म्हणजे समाजाला आदर्श देणारा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. त्यामध्ये त्यांनी ज्यांना दुसरी मुलगी होणार त्यांना बक्षीस देणार आहे. तर अशा स्तुत्य उपक्रमातून समाजाने काय प्रबोधन करायला हवं आणि काय आवाहन करू इच्छितात? प्रथमतः हे दोन्ही उपक्रम आदरणीय आबासाहेब पाटील यांनी जे सुरू केलेले आहेत त्यांचं मी प्रथमतःच या ठिकाणी अभिनंदन देखील करतो आणि समाजाच्या वतीने त्यांचे आभार देखील या ठिकाणी प्रदर्शित करतो. कारण आजकाल आपण बघितलं आहे की विवाह समारंभावरती आपण जे विदारक असं चित्र बघतो की DJ असतो, लग्न वेळेवर लागत नाही, लहान मुलं, बाया, सुना या सगळ्या मंडपामध्ये उन्हात त्या ठिकाणी एवढ्या गरमीमध्ये बसलेले असतात, त्यांना खूप त्रास होतो. हा देखील कमी व्हावा म्हणून त्यांनी समाजाला एक या ठिकाणी आवाहन केलं आहे की तुम्ही लग्न वेळेवर लावा आणि माझ्याकडून एक टोकन म्हणून किंवा एक थोडीशी रक्कम म्हणून
ते त्या ठिकाणी 5,000 रुपये देतात. तर हा देखील समाजाने एक अनुकरणीय असा उपक्रम राबवावा अशी मी समाजाच्या वतीने सर्वांना समाज बांधवांना विनंती करतो. आणि आत्ताच 8 मार्च जेव्हा आपण महिला दिन साजरा केला, या दिनाच्या निमित्ताने आबासाहेबांनी आणखी एक दुसरा उपक्रम सुरू केला. कारण जेव्हा आपण बघतो की समाजामागे आज साधारणपणे 1,000 मुलांच्या मागे 862 मुली त्या ठिकाणी असतात. म्हणजे हा जो त्याच्यातला जो बॅकलॉग आहे हा जर भरून निघाला नाही तर समाजामध्ये काही दिवसानंतर असा मोठा असमतोल आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याच्यापासून असामाजिक अशी कृत्य त्या ठिकाणी करायला हे लोक सुरुवात करतील. म्हणून हा देखील उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दुसरा उपक्रम सुरू केला की पहिली मुलगी त्या ठिकाणी सिझर झाल्यानंतर जर दुसरी मुलगी दुसरा गर्भ आल्यानंतर ही तपासणी न करताना या कोवळ्या कळ्या जन्माला येण्यापूर्वीच न खुडता त्यांना जन्माला येऊ द्यावं. म्हणून दुसरी मुलगी जर होत असेल तर त्याला देखील त्या परिवारात देखील या ठिकाणी 5,000 रुपयाचं त्यांनी पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला आहे. आणि याचं कारणच आहे की समाजामधील हा जो मुलं आणि मुलींमधला जो समतोल आहे तो समतोल स्थिर व्हावा म्हणून त्यांनी हा एक अत्यंत उपक्रम असा चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे. आणि याचे पहिले मानकरी ठरलेले आहेत ते आमचे सन्मित्र श्री PV पाटील सर, जे तोंडापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक होते, निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या मुलाने या ठिकाणी पहिली मुलगी असताना देखील दुसरी मुलगी न तपासता दुसरी मुलगी होऊ दिली. म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा आणि त्यांची सून यांनी देखील या समाजापुढे जो एक असा आदर्श उपक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे मोठा मुलगा, त्यांची सून आणि PV पाटील सर आणि त्यांच्या सौभाग्यवती या सगळ्यांचं एक समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. म्हणून त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो. पुन्हा आबासाहेबांनी समाजोपयोगी असा उपक्रम या ठिकाणी जाहीर केला आहे. त्याला समाजाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा. आणि दोन्ही मुली जरी असतील, कारण आपण म्हणतो वंशाचा दिवा, पण आपण बऱ्याचदा बघतो की जर तुम्ही वृद्धाश्रमामधल्या लोकांची जर त्या ठिकाणी मुलाखत घेतली तर अनेक वृद्ध असे आहेत की त्यांचा मुलगा, दोन्ही मुलं कोणी अमेरिकेत आहे, कोणी फ्रान्समध्ये पॅरिसला आहेत, परंतु ते दोघंही नवरा बायको त्या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये जीवन करत असतात. म्हणून मुलाचा आग्रह न धरताना दोन्ही मुलींवरती जर हा असा उपक्रम आपण राबवला तर निश्चितपणे समाजोपयोगी ती गोष्ट त्या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून पुनश्च आबासाहेबांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. बाबासाहेब उत्तम असे उद्योजक आहेत. आबासाहेब काय सांगाल, आपण एक वेगळा उपक्रम चालू केलेला आहे. नमस्कार, मी आबासाहेब पुंडलिक पाटील, कुंभारी सीम. अगोदरचा उपक्रम आपल्याला माहिती आहे, वेळेवर लग्न लावा, 5,000 बक्षीस, आणि त्याला बराच प्रतिसाद मिळतोय. आता कालच भराडी गावाला बक्षीस दिले गेलं. आणि नवीन उपक्रम 8 मार्च 2026 पासून चालू केलेला आहे. ज्यांना सिझर होऊन पहिली मुलगी झालेली आहे त्यांना जर दुसरी मुलगी झाली त्याच्या वेळेस मी 5,000 बक्षीस देतो. आणि पहिले बक्षीसचे मानकरी आपले PV पाटील सर, प्रभाकर वेडू पाटील यांना, पिंपरखेडेकर यांना जात आहे. यांच्या मुलांना अगोदर सिझर होऊन मुलगी झालेली होती, दुसरी पण 10 मार्चला मुलगी झालेली आहे. हा उपक्रम यासाठी राबवतोय मी की मुलींचं प्रमाण मी लगभग बघतोय समाजामध्ये खूपच कमी आहे. 1,000 मुलांसमोर 800च्या जर लगभग 850पेक्षाही कमी मुली आहेत आणि त्या अडचणी खूप येत आहेत. त्या लक्षात घेऊन सण मुलगी नको असं लोकांचं म्हणणं आहे किंवा वंशाला दिवा पाहिजे या हिशोबानं पहिली जर मुलगी झाली तर दुसऱ्या वेळेस तपासलं जातं, गर्भपात केला जातो. हे लपून छपून चालतंच. गव्हर्नमेंटची बंदी असल्यावर सुद्धा अशा गोष्टी होत असतात. त्याला कुठेतरी बंदी यायला पाहिजे. त्या हिशोबानं आम्ही उपक्रम चालू केलेला आहे. आणि समाजासाठी अजून असं जर चालत राहिलं तर अजून 8-10 वर्षात याचं भयानक परिस्थिती होईल. ज्यावेळी मुलींची संख्या कमी होईल त्यावेळीच बरेच सामाजिक संतुलन बिघडलं जाईल. त्या हिशोबानं मी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. सगळ्यांनी याला प्रतिसाद द्यावा आणि याचं अनुकरण करावं असे मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.